नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. झाडासाठी खूप चांगली असते. अजूनही स्पेशली कोणत्या झाडांना करायला पाहिजे ते सांगतो. ज्यांचे पण मित्रांनो घराच्या बाहेर झाडं असतील त्यांना हे करायची जास्त गरज नाही आहे. ते डायरेक्ट जे पाईप असते मित्रांनो, पाईपनी पाणी आपल्या झाडावर शिंपडू शकतात, म्हणजे स्वच्छ झाडाला अंघोळ घालू शकता. पण मित्रांनो ज्यांचे पण झाडं घराच्या आतमध्ये आहे, जे इंडोर प्लांट्स लावतात, किंवा मित्रांनो ज्यांचे जे झाडं आहे मित्रांनो ते शेड एरियाज, म्हणजे तुम्ही शेड एरियाजच्या खाली ठेवले, म्हणजे शेडमध्ये जे झाडं लावून ठेवले, किंवा मित्रांनो ज्यांची झाडं बाल्कनीजमध्ये आहे, किंवा जसं मी सांगितलं जे इंडोर झाडं लावून ठेवले म्हणजे घराच्या आतमध्ये लावून ठेवले, तर त्यांना काय करायचं आहे मित्रांनो, एखादा कॉटनचा कपडा घेऊन घ्यायचा आहे. एक चांगला किचनचा जो कपडा असतो, किचनमध्ये यूज होतो तो कॉटन क्लॉथ घेऊन घ्यायचा एक चांगला, त्याला ओलं करायचं आहे मित्रांनो पाण्याने. अजून मग स्वच्छ तुमचे जे पानाचे हे झाडाचे पानं असतात स्वच्छ पुसून काढायचे आहे. असं पूर्ण स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. याने काय होणार मित्रांनो, ही वरची जी डस्ट असते ही निघून जाते. आणि स्पेशली इंडोर प्लांट्समध्ये करायचं आहे, कारण घराचे जे बाहेर झाडं असते आपण त्यांना पाणी टाकतो तर आंघोळ घालतोच, पण हे जे घरातले झाडं असतात त्यांना तशी पण मित्रांनो लाईट खूप कमी मिळते फोटोसिंथेसिससाठी. जसं तुम्हाला माहिती आहे इंडोर प्लांट्सला डायरेक्ट सनलाईट जास्त लागत नाही आपल्या झाडांना घराच्या आतल्या, तर त्यांचे पानं पहिले स्वच्छ पाहिजे, जेणे की ती थोडीशी जी लाईट मिळत आहे झाडाला ती डायरेक्ट त्याला ॲब्झॉर्ब होईल. त्याच्यासाठी जसं सांगितलं एक कपडा घ्यायचा आणि स्वच्छ याचा पान पुसून घ्यायचं आहे, पूर्ण डस्ट रिमूव्ह होऊन जाईल, जेणे की याच्यावर डायरेक्ट आपली लाईट पडणार, फोटोसिंथेसिस खूप चांगलं होणार आणि झाड जे आहे मित्रांनो ते हिरवगार राहणार. तर ही ट्रिक नक्की तुम्हाला तुमच्या घरातल्या झाडांना, अजून बाल्कनीच्या झाडांमध्ये करायची आहे. कसा वाटला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबाल. इथे मित्रांनो एक तुम्हाला प्लेलिस्ट येऊन जाईल खताची, खूप चांगली खतं त्याच्यात सांगितलेली आहे, त्या प्लेलिस्टला क्लिक करून नक्की पाहाल. अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. त्या ग्रुपमध्ये तुम्ही झाडासंबंधित प्रश्न मला विचारू शकता. धन्यवाद.